हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 2, ओवी क्रमांक 34. माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक स्वरूपी. माया परमार्थाचे अंजन. डोळ्यात अंजन घातले की ते चांगले झोमते, परंतु त्यामुळे डोळ्यांचा आजार बरा होतो. श्री समर्थ सांगतात की माया म्हणजे आत्मारामाने मानवासाठी तयार केलेले अंजन आहे. मानवाने या मायावी सृष्टीचा आस्वाद अनावश्यक घेतला की त्याला त्या मायेचा त्रास सुरू होतो. तो त्रास असह्य झाला की मग मानव वठणीवर येतो आणि योग्य मार्गी जीवन जगू लागतो. यामुळे मानवाचा भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेचा आजार बरा होतो. आत्मारामामधून ही मायावी सृष्टी निर्माण झाली. त्यात आत्मारामाची लीला सुरू झाली. या जड सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी सूक्ष्म आत्मारामाने जड आणि सूक्ष्म असा दोन्ही असलेला जीवात्मा निर्माण केला. जीवात्म्याने जड देह आणि त्यावर इंद्रिये धारण केली. त्यांच्या माध्यमातून सृष्टीची लीला अवलोकन करणे सुरू झाले. परंतु औषध जर गोड असेल तर ते ठराविक मात्रेपेक्षा जास्त घेतले जाते. आमच्या अफलातून नगरीच्या बाळूला ॲसिडिटीचा फार त्रास होता. अनेक उपाय झाले, परंतु बाळूला काही बरे वाटेना. त्याला एकाने सांगितले की बाळू, तू दररोज सकाळी न्याहारीला 2 जिलब्या खात जा, तुझी ॲसिडिटी बरी होईल. बाळूच्या तोंडाला तेथेच पाणी सुटले, कारण त्याला जिलबी अतिशय प्रिय आहे. आज्ञाधारक बाळू दररोज 100 ग्रॅम जिलबी घेऊन यायचा. इमानदारीने त्यातील 2 जिलब्या खायचा आणि बाकी जिलब्या कुटुंबीय खायचे. 4 दिवसातच कुटुंबीय जिलब्या खायला कंटाळले. त्यामुळे अन्न वाया कसे घालवायचे या विचाराने बाळू सर्व जिलब्या एकटाच खाऊ लागला. ॲसिडिटी बरी झाली, परंतु बाळूचे वजन वाढले. त्यासाठी जिलबी खाणे सोडले तर पुन्हा ॲसिडिटी सुरू होण्याची शक्यता होती. त्यावेळी त्यांनी मला विचारले की ॲसिडिटी आणि वजन असे दोन्हीही नियंत्रित करण्यासाठी काय करू? मी त्याला दररोज योगासने, प्राणायाम, ओंकार जप असे करायला सांगितले. 4 महिन्यात ॲसिडिटी आणि वजन दोन्हीही आटोक्यात आले. तसेच येथे झाले. सुरुवातीला मानव येथील मायावी जगताचा उपयोग देहधर्मापुरता करत होता, परंतु त्याच्या देहादी इंद्रियांना या मायावी भौतिक वस्तू जगताची लज्जत निर्माण झाली. भौतिक वस्तू जगताचे उपभोग मानवाला सौख्य देऊ लागले. त्यामधील उपभोग त्याला आकृष्ट करू लागले. यामुळे तो भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेऊ लागला. इतकेच नव्हे तर देहाला नको असलेले वस्तू जगत इंद्रियांना केवळ सौख्य देते म्हणून तो ते उपभोगू लागला. यात उपभोग किती घ्यायचा याचा पोच विवेक राहिला नाही. यामुळे भौतिक वस्तू जगतापासून मानवाला दुःख, त्रास, पीडा होऊ लागली. हे जेव्हा असह्य झाले तेव्हा तो त्यापासून सुटका करून घेण्यासाठी सद्गुरूंकडे दाखल झाला. येथे त्याला भौतिकाबरोबरच जोडीने अध्यात्मही साध्य कसे करावे याचा उपदेश केला गेला. त्याप्रमाणे तो योगिक आचरण करू लागला आणि या सर्वांमधून मुक्त झाला, कैवल्यानंदी झाला. देहधर्म सुरू ठेवणारी मायाच आहे, उपभोगात अडकणारीही मायाच आहे आणि स्वतःच जाचक त्रास देऊन परमार्थाच्या यात्रेला पाठवणारीही मायाच आहे. म्हणून श्री समर्थ सांगतात की मायारूपी अंजन परमार्थाची यात्रा करायला मानवाला भाग पाडणारे आहे. एरवी सुखासुखी मानव परमार्थाच्या यात्रेला प्रस्थान ठेवणे शक्य नाही. मायेकरिता जोडे निधान. बाळू नोकरीसाठी परदेशी जातो आणि तेथेच स्थायिक होतो. आई वडील, घर, कुटुंबीय, देश
असे सर्व विसरतो. तो तेथेच लग्न करतो. परंतु दुर्दैवाने दोन भिन्न संस्कृती एकत्र नांदू शकत नाहीत. त्याचे चटके बसतात. मांडलेला संसार मोडतो. आता बाळूला आई वडील, घर, कुटुंबीय, देश या सर्वांची आठवण येते. आठवण होते. माफी मागत तो स्वगृही दाखल होतो. मानवाच्या जीवनात असेच घडते. मूलतः साक्षीत्वाने केवळ सृष्टीलीला अवलोकन करायला आलेला मानव 84 लक्ष देह धारण करून शेवटी येथे या मायावी सृष्टीत रममाण होतो. इतका की तो स्वतःचे मूळ अस्तित्व, स्वतःची मूलभूत अंशात्मक आत्माराम ही ओळख, स्वतःचे मूळ योगधाम हे वसतिस्थान इत्यादी असे सर्व विसरून वर म्हणतो की आत्मा असे काहीही नाही. किती दुर्दैव आहे पहा. या भोगमायेमुळे तो स्वतःचेच अस्तित्व नाकारतो. परंतु यथाकाळी ती महामाया त्याला असह्य चटके देऊ लागते. दुःख, त्रास, कष्ट, पीडा यामुळे मानव पार पिचून आणि खचून जातो. तेव्हा त्याला परमार्थाची आठवण होते आणि सद्गुरूचा शोध घेतला जातो. सद्गुरूच्या बोधाने तो समक्ष परमेश्वर, समक्ष परमेश्वर, समक्ष परमेश्वर असे म्हणत अध्यात्माची यात्रा करू लागतो. श्री समर्थ म्हणतात की मायेच्या जाचामुळेच मानव निधानाला, मूलभूत स्वस्थानाला, योगधानाला, आत्मारामाला जोडला जातो. मायेकरिता सावधान साधक स्वरूपी अशा प्रकारे सर्व बाजूने मायेने पस्तावून मानव मुमुक्षू होतो. अध्यात्माचा यात्रेकरू होतो. तो सद्गुरूकडून योगज्ञान आत्मसात करू लागतो. तो नित्य नियमित साधना उपासना करू लागतो आणि मुमुक्षूचा साधक होतो. आता तो फार सावध होतो. चुकूनही अयोगिक आचरण होऊन आपले पतन होऊ नये म्हणून स्वतःच्या वर्तनाला फार जपत असतो. सदा स्वरूपी ध्यान लावून स्वतःचा शोध घेऊ लागतो. यालाच येथे श्री समर्थांनी मायेकरिता सावधान साधक स्वरूपी असे म्हटले आहे. हरिओम.